नालासोपारा परिसरामध्ये 1,47,00,000 ड्रग्ज जप्त करण्यात आले। 2 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकानं नालासोपाऱ्यामध्ये ही धडक कारवाई केली आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकानं नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच 1,47,00,000 ड्रग्ज पकडल्यानं वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे आणि या पथकानं नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगर परिसरामध्ये ही कारवाई करून 2 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे। दिवाईन या ठिकाणी आणि ओकोती नौमारी असं अटक नायजेरियन आरोपींची नावं आहेत आणि त्यांची झडती घेतल्यानंतर जवळपास 554.4 ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन, 120.4 ग्रॅम वजनाचे कोकेन पोलिसांनी जप्त केले आहेत। तर 2 नायजेरियन यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकानं नालासोपाऱ्यामध्ये ही धडक कारवाई केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। संदीप गायकवाड आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। संदीप, अगदी नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच नालासोपारा पोलिसांनी ही धडक कारवाई केलेली आहे। कारवाई संदर्भातील अपडेट। तेजस, बरोबर आहे। नालासोपाऱ्यामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर या परिसरामधून 2 नायजेरियन व्यक्तीकडून 1,47,00,000 जवळपास अंमली पदार्थ ड्रग्ज जे आहे हे पोलिसांनी हस्तगत केलेला आहे आणि त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे। नालासोपारा पूर्वेच्या भागामध्ये नायजेरियन वस्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यातच या नायजेरियनकडून अंमली पदार्थांचं विक्री होत असल्याची देखील माहिती पोलिसांना होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पोलिसांनी ही धडक कारवाई करून या 2 नायजेरियनना अटक करून 1,47,00,000 ड्रग्ज जे आहे हे जप्त केलेलं आहे आणि आता संपूर्ण तपास जे आहे याबाबत आता पोलीस करत आहेत। तेजस, अगदी धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तर अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही धडक कारवाई केलेली आहे। नालासोपाऱ्यामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।